15 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू होत असलेला हा नामयज्ञ आणि वास्तविकता हा काय फक्त अधिक महिन्यापुरता पण नाहीये. प्रत्येक महिन्याची ही सेवा आहे. पंचकृषीतल्या 10-5 गावातील लोकांना या ठिकाणी नित्यनेमाने देवाच्या सानिध्यात आणायचं काम, हे पुण्याचं काम गुरुवर्य ताटे सरांच्या माध्यमातून होत आहे. भागवत कथेचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे आणि त्या कथेबरोबरच ओंकारनाथ देवांच्या चरित्राचाही थोडासा भाग आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि त्यानुसार नियोजन होत गेलं. सर्वांच्या सहकार्यातून जरी एकाने हा प्रस्ताव मांडला असला तरी ताटे सरांच्या मागे समस्त देवस्थानचे सर्व भाविक मंडळी, इथं सेवा करणारे सतरंजी उचलण्यापासून जेवणाच्या पंतरवाळी उचलेपर्यंत जे सेवा करणारे आहेत ते सगळे ताटे सरांच्या बरोबर होते आणि त्या सर्वांच्या माध्यमातून देवाच्या कृपेने हा सप्ताह आज या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठला परमश्रद्धेय आमचे गुरु सोपान काका मुळे महाराज यांची सुद्धा गेल्या 15 वर्षापासूनची ही सेवा ओंकारनाथ भगवंताच्या चरणी अर्पण होते. या गोष्टीला मी साक्षीदार आहे. या वयामध्ये सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणावरून इतक्या दुरून या ठिकाणी येऊन मुळे महाराजांनी इथं सेवा दिली. त्यांची सुद्धा या देवस्थानच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. खरं तर हे काल्याचं नव्हे तर आभाराचंच कीर्तन आहे. कारण इथं येणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक आभाराचं कीर्तन आहे असं म्हणूयात. सर्व टाळकरी, उत्कृष्ट वादक, सर्व तुम्ही श्रोते भाविक यांचे एकदाच मी आभार मानतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठला मस्तक हे पायावरी यार करी संतांच्या, यावर 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 करी संतांच्या. हो मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. पायावरी या वारकरी संतांच्या, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या मने हरी. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांच्या गवळण प्रकरणातील गवळण वजा अभंग या ठिकाणी आपण सेवेसाठी निवडलेला आहे. फड परंपरेप्रमाणे बाळ क्रीडेचे आणि काल्याच्या प्रसंगाचे अभंग काल्याच्या कीर्तनासाठी घेतात. परंतु जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमधून आम्ही गवळणीवरती पण सेवा करतो. तर हे थोडंसं मुळे महाराजांना त्यांच्या चरणावरती वंदन करतो. थोडासा वेगळा विषय या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. परंतु भक्तीची पराकोटीची सीमा काय असेल तर ते गोपिकांची भक्ती. महाराज तुकोबराय या ठिकाणी वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात की गोपिकांच्या 3 अवस्था या गवळणीद्वारे तुकोबराय सांगत असताना तुकोबराय सांगतात की आता बघा,
एक व्यवहारातलं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर एका वर्गामध्ये, शाळेच्या वर्गामध्ये 100 मुलं अभ्यास करत असतात. 100 मुलांपैकी किती जणांचा पहिला नंबर येतो? कितींचा येतो? 100 मुलांना शिकवण्यासाठी 100 गुरुजी असतात का? एकच गुरुजी असतात. मग त्या गुरुजींनी त्या मुलाला काही वेगळं शिकवलेलं असतं का? नसतं. मग कुणाचा पहिला येतो, कुणाचा दुसरा येतो, कुणाचा तिसरा येतो, कुणाचा आमच्यासारख्याचा उत्तेजनार्थ येतो. तीच अवस्था या ठिकाणी तुकोबराया गवळणींची सुद्धा सांगतात. गवळणींच्या अवस्थांचे 3 प्रकार वर्णन करत असताना पहिल्या प्रकारची गवळण सांगितली, मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचने आए हाट. एक गवळण बाजारला गेल्यानंतर परत माघारी घरी जायचा रस्ताच विसरली. ही गवळणींची देवाच्या प्रती असलेल्या भक्तीमुळे झालेली अवस्था आहे. तिला रस्ताच आठवेना. पण तुकोबराय वर्णन करताना म्हणतात तिला रस्ता आठवेना. हे जरी ती विसरली असली तरी तिला आपलं घर आहे हे माहिती आहे. या वर्गातली गवळण आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्गातल्या गवळणीचं वर्णन करत असताना, हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. भार आणि वित्त ती काय झालेली आहे? विसरली आहे. तिचं चित्त देवाच्या ठिकाणी निघून गेलं. ती म्हटली मी देवाला पाहिलं आणि माझी ही अवस्था निर्माण झाली. मी चित्त विसरून त्या देवाने माझं चित्ताचं हरण केलेलं आहे. हरीने माझे हरिले चित्त. घर विसरली, घराकडे जायचा रस्ता सुद्धा ही दुसऱ्या प्रकारची गवळण सांगितली आहे. आणि तिसऱ्या प्रकारची गवळण सांगत असताना तुकोबराय म्हणतात की तिसऱ्या प्रकारची गवळण अशी आहे, ती विसरली अभंगाच्या पहिल्या चरणात. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. विकिता गोरस घ्या म्हणे हारी, हरी विकिता गोरस घ्या म्हणे हारी. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. विकला गोरस म्हणे घ्या घरी. विकला गोरस घ्या म्हणे. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली सर्वांनी नारी. टाळी वाजवायची. आणि माझ्या मनात ओ विकविता गोरस मने घ्या घरी. घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. तीन प्रकारच्या गवळणींची अवस्था वर्णन करत असताना तुकोबराय वर्णन करतात की अशा गवळणीची अशा प्रकारची अवस्था तिथं तयार झाली
कोणी एकी भुलली नारी. तिला समजेच ना की आपण कोण आहोत, कुठं आलोय आणि आपल्याला काय करायचंय. तिने वास्तविक बाजारात विकायला काय आणलंय माहिती आबा? लोणी आणलंय, ताक आणलंय, दही आणलंय, दूध आणलंय. मग तिने काय म्हणायला पाहिजेत विकताना? दही घ्या कुणी, लोणी घ्या कुणी. व्यवहारामध्ये आपल्या गावामध्ये ज्या वेळेस कुणीतरी असं एखादी मावशी डोक्यावरती एक डेरा घेऊन येते आणि म्हणते दही घ्या, तर आपल्याला समजतं हिने काय विकायला आणलंय. आता जांभळाचे दिवस आहेत, कुणीतरी जांभळं घेऊन येतं विकायला, पेरू घेऊन येतं, आंबे घेऊन येतं. ते काय म्हणतं? जे त्यांच्याकडे उपलब्ध आहे तेच घ्या म्हणतं. गवळणीकडे वास्तविकता उपलब्ध काय आहे? दही, दूध, तूप, लोणी, ती सगळं ती बाजारात विकायला घेऊन आलेली आहे. परंतु ज्या वेळेस तिच्या चित्ताचं हरण झालं, देहीच विदेही अवस्था तिची निर्माण झाली आणि तिला समजेच ना की आपल्याला काय विकायचंय. मग ती काय म्हणती? गोविंद घ्या कुणी, गोपाळ घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. तिची ती अवस्था बघून जे भानावर आहेत ते तिच्याकडे बघून हसायला लागले महाराज. ते म्हटले वेळ लागले तिला. बघा की म्हटली लोणी विकायचं तर ती काय म्हणते गोविंद घ्या, ताक विकायचंय, दही विकायचं तर ती म्हणते दामोदर घ्या, गोपाळ घ्या. वेडी झाली म्हटली ती, वेडी झाली. तुकोबारायांना अपेक्षित अवस्था गोपींची झालेली आहे. तुकोबराय म्हणतात की अरे तुम्ही त्यांना वेडे म्हणता ना, ते खरे वेडे नाहीत. जे देहावरती आहेत ना तेच खरे वेडे आहेत. विठ्ठला भक्तीची पराकोटीची अवस्था वर्णन करतात नारद सूत्रामध्ये सांगितलंय. नारद महर्षींना विचारला असता नारद महर्षी म्हणतात भक्ती जाणून घ्यायची आहे का तुम्हाला? तर गोपींना समजून घ्या म्हटले. गोपींना. उद्धव महाराज ज्यावेळेस भगवंताला म्हणतात की हे देवा, मी तर तुझा अत्यंत निष्ठावान असीम असा भक्त आहे, तुझ्या भक्तांच्या यादीमध्ये माझ्या मताप्रमाणे माझं नाव वरती आहे सगळ्यात. कोण म्हणतंय? उद्धव भगवंताला म्हणतायत. मग भगवंत हसतात. भगवंत म्हणतात उद्धवा, तू जे बोलतो त्याच्या शंका अजिबात, परंतु थोडस कमी आहे म्हटले. तुझा जरी त्यात पहिला नंबर येत असेल तरी नंबर काढणाऱ्यांच्या वर एक आहे म्हटले, त्या म्हणजे गोपी आहेत, जिथं नंबरच निघू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला त्याच्या पोशाखावरून ओळखू नका. एखाद्याचा पोशाख फार उच्च कोटीचा दिसेल, त्याचं व्यक्तिमत्व उच्च कोटीचं दिसेल, त्याची शरीर यष्टी उच्च कोटीची दिसेल, म्हणून त्याची भक्ती उच्च कोटीची असेल असं नाही. म्हणून तर शेंबड्या गोपाळ यांची भक्ती, गोपिकांची, गवळणींची भक्ती ही नारद सूत्रामध्ये नारदांनी सांगितलंय की ही पराकोटीची भक्ती आहे. ह्या भक्तीच्या नंतर बाकीच्या सगळ्या अवस्था निर्माण होतात. विठ्ठला कृष्णाला पाहावं आणि चित्त हरवून जावं. गवळणींनी काय करावं? उठावं. उठल्यापासून भल्या पहाटे गवळणी उठायच्या. पूर्वीच्या काळामध्ये घड्याळ काय नव्हते बाबा.
आता 2-3 जण मला सारखे घड्याळ दाखवत आहेत, बंट्यापासून सगळेजण घड्याळ. पूर्वीच्या काळामध्ये घड्याळ नव्हते. गवळी उठायच्या अगोदर गवळणी पहाटे उठायच्या आणि त्यांना वेळ जाणून घ्यायसाठी 4:30 ते 4 च्या दरम्यान एक चांदणी उगवती बघा, शुक्राची चांदणी म्हणतात त्याला. ती चांदणी पहिल्यांदा उगवते, पहिला प्रहर तिथं चालू झालेला असतो. त्यानंतर शनीची चांदणी उगवते आणि नंतर रवी म्हणजे आपला सूर्य उगवतो महाराज. पहिल्या प्रहरामध्ये ती चांदणी उठून बघायची दिसली तर आता पहाट झालेली आहे, दिवस सुरू झालेला आहे असं समजून गवळणी कामाला लागायच्या. आणि ज्यावेळेस उठायच्या तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या चित्तामध्ये एकच, आता ही सगळी कामं मला पट 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 उरकायची आहेत. आणि ही सगळी कामं उरकल्याच्या नंतर मला यशोदेने सजवलेला, नटवलेला, मोरपीस लावून आलेला, पायामध्ये पैंजण घालून आलेला, छुम 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 असं त्या पैंजनाचा नाद करणारा गोपाळ कृष्ण मला पाहायचा आहे. लक्ष द्या फक्त, कारण कीर्तनाचा उद्देश आपला सफल होईल. या कीर्तनामधून काय घेऊन जायचंय आपल्याला, तर आज भक्ती घेऊन जायची. गोपिकांची भक्ती आपण वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात की 3 प्रकारची अवस्था सांगितली. 3 प्रकारच्या अवस्थेमधली आजच्या 3ऱ्या प्रकारच्या अवस्थेतल्या गोपिकाचं आपण वर्णन पाहत आहोत. त्या गोपिकाची तशी अवस्था म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या वेड्यासारखी अवस्था ही या ठिकाणी तुकोबराय वर्णन करतात. आणि ही अवस्था वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात तिची अवस्था का निर्माण झाली, तिला असा झटका का बसलाय, काय नेमकं घडलं, तर त्यावेळेस तुकोबराय 2ऱ्या चरणात सांगतात तिने काय पाहिलं. देखिला डोळा बैसला मनी, 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 देखिला डोळा बैसला गोपाल कृष्णाला पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं आणि अंतकरणामध्ये साठवलं. डोळ्यांनी पाहायचं आणि अंतकरणामध्ये साठवायचं. तिने अंतकरणामध्ये साठवलं आणि तिची अवस्था निर्माण झाली, भुलून गेली ती. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मना, तेने वेदियल मना, तेने वेदियल मना, तेने वेदियल मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. गवळणींनी त्या गोपाळ कृष्णाला पाहिलं, नंदाचा नंदन त्यांनी पाहिला आणि तिचं मन हे भुलून गेलं महाराज. 3ऱ्या चरणात वर्णन करत असताना तिला विसर पडला असं सांगितले. आपुलियाचा
विसर भोळा गोविंद कळा कवतुके. गोविंद ज्या ओंकारनाथ देवांच्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये ज्या गोविंदाचं सतत नामचिंतन असायचं तिथं तुकोबरायांचं हे तिसरं चरण समर्पक ठरतं. तुकोबराय म्हणतात की गोविंद कळा कौतुके. त्या गोविंदाचं रूपच इतकं सुंदर आहे, त्याच्या कळा रूपाच्या इतक्या सुंदर आहेत की त्याचं कौतुक किती करावं. आणि मग ते बैसला डोळा देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी अशा प्रकारची अवस्था निर्माण झाल्यानंतर ही अवस्था खरं व्यावहारिक दृष्ट्याने वेड्यासारखी अवस्था आहे. आणि मग वेड्यासारखी अवस्था निर्माण झाल्यानंतर लोक पाहायला लागले आणि हसायला लागले. मग तुकाराम महाराज गवळणीच्या रूपात त्या ठिकाणी होते, गवळणच होते. आणि कुणीतरी तुकाराम महाराजांना हात लावला, आहो 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 जागे व्हा. लोक तुम्हाला हसतायत, तुम्हाला समजतं का म्हटले. लोक हसतायत. तुकाराम महाराजांनी छान उत्तर दिलं. म्हणले ते हसू नाहीतर माझं कौतुक करू. शहाणी माणसं बघा कौतुकालाही कधी बोलत नाहीत आणि कधी कुणी नावं ठेवलं तर तिकडे पण लक्ष देत नाही. हे तुकोबरायांचं सांगणं आहे. तुकोबराय म्हणतात की माझी सुद्धा तशीच अवस्था झाली, पण मी मात्र काय केलं, अभंगाच्या शेवटचे चरण. तुका म्हणे हाचे जन, तुका म्हणे हाचे जन, तुका म्हणे हाते जन, तुका म्हणे हाते जन, तुका म्हणे हाचे जन, तुका म्हणे हाचे जन, तुका म्हणे हाते जन, तुका म्हणे हाते जन. नाही कान त्या ठाई, नाही कान त्या ठाई. जगिला डोळा बैसला म्हणे, जगिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी, तोची वदनी, तोची, 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 तोची वदनी उच्चार, तोची वदनी उच्चारे, आ, आ, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, मनी मनी जय. असे जन नाही कान त्या ठाई. चिंतन रूपी सेवा समाप्त करत असताना तुकोबरायांना या गवळणीद्वारे आपल्याला जो द्यायचा संदेश आहे बघा. कीर्तन 3 तास जरी झालं आणि त्यातून काहीतरी जरी आपण घेत असलो
तरी मला वाटतं की तुकोबरायांना जो अभिप्रेत आशय आहे तो या प्रकारचा असू शकतो, तो आपण आता पाहिलेला आहे. जास्त वेळ सांगितलं म्हणजेच फार सांगितलं असं काही नाही. या कीर्तनातून आपल्याला फक्त एक गोष्ट घेऊन जायची आहे. देवाप्रती श्रद्धा ठेवताना, भक्ती करत असताना अशा पराकोटीला पोचा की जन तुमच्यासाठी हसो किंवा कौतुक करो, तिकडे दुर्लक्ष करून तुमची भक्ती देवाप्रती कशी वाढेल एवढंच आजच्या कीर्तनातून आपल्याला घेऊन जायचंय. आणि एक गोष्ट आली म्हणून सांगतो, आता आमच्या आबा सांगायला आली मला, परंतु थोडसे कीर्तनाची मर्यादा असते. आबांच्या आधी मला 10 लोकांनी सांगितले की कीर्तन संपवा, कीर्तन संपवा. आबांचा विषय नाही, कीर्तनाची एक मर्यादा असते. आपल्याला कीर्तनकाराच्या मागे जो चोपदार उभा असतो तो चोपदार त्याच्यासाठीच असतो. तुमचा काही निरोप असेल तर त्या चोपदाराकडे तुम्ही द्यायचा असतो. चोपदार येऊन त्या शिस्तीप्रमाणे तो निरोप सांगत जाईल. आणि मला आधीच माहिती होतं की आता सुरुवातीलाच आपण सांगितलं की आपल्याला थोडक्यात ही चिंतन सेवा संपवायची आहे. तरी झालेली कीर्तन सेवा देवाच्या चरणावरती सादर होत असताना एकच गोष्ट घेऊन जायची आहे, गोपिकांसारखी भक्ती करता आली पाहिजे. त्या भक्तीला समजून घ्या आणि लोकांच्या सांगण्याचा, कौतुकाचा, हसण्याचा विषय डोक्यातून काढा. तुकोबराय म्हणतात हे एवढंच आपल्याला या चिंतनातून घेऊन जायचंय. नियमाप्रमाणे तुकोबरायांचं त्याच्या अगोदर माऊलींच्या भजनाने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 ओ तुकाराम 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 हे तुकाराम. आजच्या या कीर्तन सेवेसाठी श्रावण बाळ अनाथाश्रमाचे आणि अनाथ मुलांचे वडील, ज्यांनी असंख्य मुलं ज्यांना आई वडील नाही असे सांभाळले, आणि ज्यांनी करडे महाराज, ओंकार महाराज जाऊनजाळ, विशाल महाराज, आणि विशेषतः यावेळी आठवण होते ते दत्तोअण्णा पवार आपल्यामध्ये नाहीत, यांनी फार मोठी सेवा या ठिकाणी केली. हा सप्ताह त्यांनी सुरू केला आणि नागाळे बापू यांनी सर्वांनी ही सेवा सुरू केली आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ही सेवा होत आहे. सर्वांना विनंती आहे की दर अमावस्येच्या आदल्या दिवशी ही सेवा असते. कृपया करून बरोबर 7:30 वाजता आपण अमावस्येच्या आदल्या दिवशी या मंदिरामध्ये कीर्तन संध्याकाळी उपस्थित राहावं ही विनंती करतो. आणि सर्व सप्त्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो. करडे महाराजांनी या ठिकाणी येऊन काल्याचं कीर्तन केलं त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. त्यांचे या ठिकाणी आभार. आणि आमचे राजमुद्रा यूट्यूबवरती अत्यंत सुंदर चॅनल आहे, सगळ्यांनी सर्च करा. त्यांनी इथे पूर्ण कथा सुरू झाल्यापासून काल्याच्या सेवेपर्यंत पूर्ण सगळं तुम्हाला हे लाईव्ह चित्रीकरण आणि परत नंतरही तुम्ही पाहता येऊ शकता अशा पद्धतीचं चित्रीकरण यूट्यूब चॅनेलवरती तयार केलेलं आहे. तर त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार. सगळ्यांचेच मनापासून आभार मानत असताना